आहे. मी इथला ग्रामस्थ असून रहिवासी असून या धरणात रोज पोहत असताना तिथं सकाळी बघायला आलो. आता ही पाण्याची गळती बघण्यासाठी आलो आणि ते पाण्याची गळती पाहिल्याच्या नंतर म्हणलं लोकांना सूचना द्यावून आपण त्याचे काहीतरी म्हणजे चांगल्या विचारातून चांगलं करण्यासाठी काहीतरी मार्ग मिळावा अशा उद्देशाने मी आपलं हे दाखवायचं काम केले. आता पुढची कर्तबदारी जी काय असेल ती तुमची आहे, ती तुम्ही पार पाडावी. तर नाना, या धरणाचा पाणी साठा किती आणि या धरणापासून किती गावांना धोका आहे ती फक्त आम्हाला सांगा. या धरणापासून खंडाळा, बेंगुटवाडी, आपलं खंडाळा, बावडा, शिवाजीनगर या चार गावांना धोका आहे. या सर्व गावांना या धरणापासून धोका आहे. हा जर विसर्ग असा चालत राहिला तर इथं एक मोठं बगदाड पडून या पाण्याचा विसर्ग वाढू शकतो. या धरणाची क्षमता खूप जास्त आहे असं आता आपल्याला ग्रामस्थांकडून कळलेलं आहे. तर प्रशासन लवकरात लवकर दक्षता घ्यावी ही अशी आमची इच्छा आहे. कारण दक्षता नाही घेतली तर लोकांना, जास्त करून शेतजमिनीनं लोकांना, सर्व लोकांना याचा धोका आहे. तर ज्यावेळेस आम्ही पाहणी केली तर हे 6-7 असे विसर्ग होत आहेत. 1, 2, 3, 4, 5 अशी खाली पण भरपूर आहे. आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. साधारणतः पुढे अडचण असल्या कारणामुळे आम्हाला काही पुढे जाता येत नाही, पण तरी पण ग्रामस्थ आपल्याला सांगतील. तर नाना, काय म्हणणं आहे तुमचं? पुढे पण 1-2-4 आहेत तिथं. अच्छा, समोर आहेत ते पण म्हणजे भरपूर झालेले आहे. असं आतापर्यंत नव्हते हे. आम्ही सहसा जास्त करून येथे शेरड चारायला घेऊन येत होतो त्यावेळेला हे वरचे नव्हते, फक्त खालचेच होते. पण आता ह्या चालूला हे वरचे निघालेले आहेत. तर याचा लवकरात लवकर तुम्ही काय असेल ते बंदोबस्त करावा अशी ही ग्रामस्थांची विनंती आहे. आणि अक्षरशः दखल घेण्याजोगं हे, कारण की खंडाळा शहरापासून अगदी 200 मीटर उंचीवर 200 फुटा उंचीवर असणारं हे धरण आहे. तर बघू शकता तुम्ही या माध्यमातून. तर तुम्ही हा बघू शकता, हाच तो पाझर तलाव आहे आणि यालाच गळती लागलेली आहे पुढच्या बाजूला. तर याची क्षमता खूप जास्त या पाण्याची. तर ग्रामस्थांचं फक्त एवढंच म्हणणं आहे की प्रशासनानं लवकरात लवकर दखल घ्यावी आणि ह्यांचा हा प्रश्न सोडवावा. तर तुम्ही बघू शकता हा पाण्याचा विसर्ग होत आहे. तर यातून तुम्हाला एक अंदाज लागेल की या पाण्याचा फ्लो किती आहे, प्रेशर किती आहे आणि यातून होणारं नुकसान पण किती आहे, पुढच्या गावांना किती याचा मोठा फटका बसणार आहे हे तुम्हाला यातनं जाणू शकतो. या पाण्याचा खळखळाटच एवढा आहे की यातून माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचणं पण मुश्किल आहे. या पाण्याच्या